सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या। तर पहिली मोठी बातमी आहे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीची। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे। आज मुंबईच्या वरळी डोममध्ये ही बैठक होईल आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची औपचारिकता पार पडणार आहे। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे रोहित पवार आज बारामतीमध्ये जाणार आहेत। तिथल्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन विमान अपघाता प्रकरणामध्ये डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात ते एफआयआर दाखल करून घ्यायला जाणार आहेत। त्यामुळे आता इथे त्यांची एफआयआर नोंदवली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल मरीन लाईन्स पोलिसांनी त्यांना नकार दिला आणि यावेळी मरीन लाईन्स पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर त्यांनी आज बारामतीमध्ये जाण्याचा आणि तिथे एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे लव्ह जिहाद कायद्यासाठी सरकारनं आता हालचाली सुरू केल्या आहेत आणि त्यामुळे आता पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 3 बैठका पार पडल्या आहेत। कायद्याचा पहिला ड्राफ्ट विधी आणि न्याय विभागाकडे आहे अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। धर्मांतर विरोधी कायद्याचा समितीकडून अभ्यास सुरू असल्याची सुद्धा माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि या संदर्भातले अपडेट्स आपण आजच्या या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।